नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण एका अशा संकल्पनेविषयी शिकणार आहे जी संकल्पना आपल्या भारतामध्ये उगम झाली। त्या संकल्पनेचा वापर आपले प्राचीन भारतातील व्यवहारामध्ये सुद्धा केला जात होता। ती संकल्पना कुठली? तर ती संकल्पना म्हणजेच स्थानिक किंमत। माझ्याकडे आहेत अशा पद्धतीचे TLMs, ज्या TLMsचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना स्थानिक किंमत कशा पद्धतीने साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये कसं शिकवू शकतो ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती होईल की एकक, दशक, शतक आणि संख्यांची निर्मिती कशी होते। हा व्हिडिओ हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ज्याला संख्या कशी निर्मिती होते, संख्येची कशी फोड करायची, संख्या लिहित असताना कशा पद्धतीने लिहायची आणि संख्या वाचत असताना कशी वाचायची, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर पुढे आपण बघूया। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा जो काही TLM तुम्हाला दिसत आहे या TLMचा वापर कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांसोबत करायचं ते आपण बघूया। सर्वात आधी या ठिकाणी हा एक प्लेस व्हॅल्यू बोर्ड आपल्याला भेटेल, सोबतच या ठिकाणी नंबर्स सुद्धा दिले जातील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर ऑब्झर्व जर केलं, निरीक्षण जर आपण या ठिकाणी केलं तर आपल्याला लक्षात येतो की या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 हे दिलेले आहेत, म्हणजे स्थान दिलेले आहेत। आणि या ठिकाणी नंबर्स जे काही दिलेले आहेत तर त्या नंबर्सला जर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी त्या नंबर्सचे कलर सुद्धा सारखे आहेत। मग विद्यार्थ्यांना सर्वात आधी तुम्ही ज्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवता तर विद्यार्थ्यांनी शिकवत असताना सर्वात आधी हा बोर्ड दाखवायचा। बोर्ड दाखवल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार हे आपल्याला स्वतः मॅन्युअली लिहावं लागेल। ते लिहिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना विचारा की पांढऱ्या रंगामध्ये काय आहे, विद्यार्थी उत्तर देतील एकक। त्यानंतर आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांना जर विचारलं की पांढऱ्या रंगामध्ये काय आहे, विद्यार्थी म्हणेल एकक। त्यानंतर विद्यार्थ्यांना जर आपण पिवळ्या रंगात काय आहे हे जर विचारलं तर विद्यार्थी उत्तर काय देईल, दशक। त्यानंतर मग निळा रंग कोणासाठी, शतकासाठी, लाल रंग हजारासाठी आणि हिरवा रंग 10,000साठी। तर अशा पद्धतीने सर्वात आधी या बोर्डची विद्यार्थ्यांना एक ओळख करून द्या। ती ओळख झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारा आणि विद्यार्थ्यांकडून ते प्रश्न विचारून घ्या की जर एकक असेल तर एककामध्ये शून्य किती आहेत। तर विद्यार्थ्यांना एखादी संख्या या ठिकाणी मांडायला लावा की या ठिकाणी मांडल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना विचारा की या ठिकाणी काही शून्य तुम्हाला दिसत आहेत का, विद्यार्थी म्हणेल नाही, म्हणजेच एकक या ठिकाणी शून्य एकही नसतो। त्यानंतर दशक, दशकाला शून्य किती असतात तर विद्यार्थी उत्तर करेल हा तर अंक आहे, मग हा काय आहे, हा शून्य, तर 1 0 बरोबर। त्यानंतर पुन्हा शतकासाठी विचारा तर शतकाला किती शून्य आहेत, विद्यार्थी काउंट करेल 1 2 2 शतकासाठी शून्य। मग हजारासाठी शून्य किती, मग विद्यार्थी पुन्हा या ठिकाणी मोजेल 1 2 3 म्हणजेच 3। मग त्यानंतर 10,000साठी शून्य किती, तर 10,000साठी शून्य या ठिकाणी विद्यार्थी काउंट करेल 1 2 3 आणि 4। तर अशा पद्धतीने विद्यार्थी सर्वात आधी विद्यार्थ्यांना शून्याद्वारे एकक, दशक, शतक, हजार ही संकल्पना स्पष्ट करा। त्यानंतर त्यांना पुन्हा प्रश्न विचारा की बाळांनो या ठिकाणी तुम्हाला नंबर तर दिसत आहेत, आता मला सांगा की या ठिकाणी अंक किती आहेत रे, संख्या किती आहेत। तर या ठिकाणी 1 अंकी संख्या म्हणजेच एकक, 2 अंकी संख्या म्हणजेच दशक, 3 अंकी संख्या म्हणजे शतक, 4 अंकी संख्या म्हणजे हजार आणि 5 अंकी संख्या म्हणजेच 10,000। तर अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना या बोर्डचा वापर कसा करावा ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायचं आहे। मग यानंतर इतकं झालं की विद्यार्थ्यांना काही नंबर्स विचारा की या बोर्डद्वारे तुम्हाला आता काय करायचं आहे, सर्वात मोठी संख्या 1 अंकी सर्वात मोठी संख्या, 2 अंकी सर्वात मोठी संख्या, 3 अंकी सर्वात मोठी संख्या, 4 अंकी सर्वात मोठी संख्या, 5 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 6 अंकी सर्वात मोठी संख्या तुम्हाला काय करायची आहे, बनवायची आहे। सोबतच सेम विद्यार्थ्यांना सांगा की 1 अंकी सर्वात लहान संख्या कुठली, 2 अंकी सर्वात लहान संख्या कुठली, 3 अंकी सर्वात लहान संख्या कुठली, 4 अंकी सर्वात लहान संख्या कुठली आणि 5 अंकी सर्वात लहान संख्या कुठली। इतकं झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचार की जसं जर मला या ठिकाणी 256 जर मी लिहिलं जसं या ठिकाणी, तर मला काय काय करावं लागेल, तर सर्वात आधी मला बघावं लागेल की याचं वर्गीकरण मला करता येतं का, विद्यार्थ्यांना बघा। तर विद्यार्थ्यांना विचारा की एकक, दशक आणि शतक तुम्हाला ओळखता येतो का। मग विद्यार्थी काय करेल, या बोर्डचा वापर करायला सांगा, आपल्याकडे हा जो काही बोर्ड आहे या बोर्डचा वापर। मग विद्यार्थ्यांना काही या ठिकाणी रँडमली नंबर्स द्या। आता मी या ठिकाणी मला व्हिडिओ बनवायचं होतं म्हणून मी हे नंबर्स आधीच काढून ठेवले। आता हे जे काही नंबर आहेत हे नंबर काढल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना सांगा की हे जे काही नंबर आहेत आपापल्या ठिकाणी या ठिकाणी मांडा। मग विद्यार्थी 6 हा कुठं आहे, सर्वात आधी प्रश्न विचारा एकक, त्याच्यानंतर 50 कुठं आहे, दशक,
आणि हा जो काही निळा रंग आहे म्हणजेच शतक, शतकच्या ठिकाणी शतक ठेवा. मग विद्यार्थ्यांना पुन्हा सांगा की आता तुम्ही हे जे काही नंबर्स घेतलेले आहेत या नंबर्सची काय करावी लागेल, आपल्याला बेरीज करावी लागेल. मग कशी बेरीज करायची ते मांडणी सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवा की 200. त्याच्यानंतर अंकांच्या खाली अंक मतलब संख्येच्या खाली संख बरोबर यायला पाहिजेत. 0, 5 आणि या ठिकाणी 6. मग यांची करायची बेरीज म्हणजेच हा एकक, दशक आणि शतक. मग कसं पुन्हा एकदा किती शून्य, तर दशकावर 1 शून्य, शतकावर 2 शून्य. करा यांची बेरीज. 0 अधिक 0 6, 0 अधिक 5 5 आणि या ठिकाणी काहीच नाही म्हणजेच 2 जशीच्या तसे. तर 256 अशी ही जी काही संख्या आहे ही संख्या या ठिकाणी विद्यार्थी बनवतील. अशा पद्धतीने या TLMचा वापर करून विद्यार्थ्यांना साध्या, सरळ आणि सुलभ भाषेमध्ये स्थानिक किंमत शिकवायची आहे. विद्यार्थ्यांना जर स्थान विद्यार्थ्यांना ओळखता आले, स्थानांची मांडणी जर करता आली तर संख्या कशी निर्मिती होते हे विद्यार्थ्यांना समजेल आणि याचा वापर विद्यार्थी गणितातील वेगळ्या वेगळ्या जे काही संकल्पना, वेगळ्या वेगळ्या ज्या काही क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार ह्या करण्यामध्ये आपला जो काही विद्यार्थी हा विद्यार्थी सक्षम होईल. थँक्यू.